नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीज स्टफ रोल्स। मैत्रिणींनो, हे चीज स्टफ रोल्स चवीला तर अगदी अप्रतिम आहेत, म्हणजे कायच सांगू, तारीफ करायला शब्दच उरले नाहीत, एवढे भन्नाट लागतात। तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया, व्हिडिओमध्ये स्किप करू नका। सर्वात आधी या ठिकाणी मी बटाटे उकळायला लावलेले आहेत कुकरमध्ये। त्यानंतर या ठिकाणी आपण कांदे अगदी बारीक चिरून घेणार आहोत। मैत्रिणींनो, कांदे जितके बारीक चिरणार तेवढीच चव आणखीन जबरदस्त लागणार, त्यामुळे कांद्यांना अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकतात, मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले होते आणि त्यांना अगदी छान बारीक चिरून घेतलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धने आणि या ठिकाणी जाड बारीक करून घेतले आणि त्यानंतर या ठिकाणी मी लसणाच्या काही पाकळ्या घातलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। अर्धा इंच अद्रक आणि मिरच्या घातलेल्या आहेत 3 ते 4। त्यानंतर या ठिकाणी मी कोथिंबीर अगदी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। या ठिकाणी आपले बटाटे उकडलेले आहेत, आपण यांना व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही स्मॅशरचा यूज करू शकतात, हाताने स्मॅश करून घेऊ शकतात किंवा माझ्यासारखं किसणीवर सुद्धा याचा किस करून घेऊ शकतात। त्यानंतर या ठिकाणी आपण कढई गॅसवर ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि गॅसमध्ये तेल घालून घ्यायचे। तेल अगदी छान तापलं की यामध्ये आपण मोहरीची फोडणी देणार आहोत। त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा सोबत जिरं घालायचं आहे। जिरं छान तडतडलं की यामध्ये बडीशेप आणि जाड बारीक केलेले धने घालून घ्यायचे आहेत। आता आपण यांना व्यवस्थित परतून घेणार आहोत। कांदे गोल्डन येलो होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही बघत असाल की मी धने आणि जिरं एका साईडला भाजलेले आहे आणि दुसऱ्या साईडला आपण कांदे लाल करून घेत आहोत। आता मी दोघांना मिक्स करते, जेणेकरून जे आपले जिरं आणि धने आहेत ते जळणार नाहीत। आता या ठिकाणी आपला अद्रक लसूण मिरचीचा ठेचा तयार झाला होता, तो आपण यात घातलेला आहे। अर्धा चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला मसाला तयार झालेला आहे। मसाल्याला परतत राहायचं आहे, नाहीतर मग मसाला जळू शकतो, त्यामुळे तेवढी सावधानी आपल्याला बाळगायची आहे आणि मसाल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा याला परतून घेणार आहोत। या ठिकाणी बघा, आपला मसाला तयार झालेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण स्मॅश केलेले बटाटे घालणार आहोत। हे बघा, आता आपण ह्या बटाट्यांना सुद्धा या मसाल्यामध्ये अगदी छान परतून घ्यायचा आहे आणि मसाला आपल्या स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, मी कोथिंबीर घातलेली आहे आणि पुन्हा चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पुन्हा त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि कोथिंबीर, स्मॅश केलेला बटाटा आणि या ठिकाणी आपण मसाल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर या ठिकाणी मी ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेडचे चौघेही कोपरे कट करून घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत आणि मधला जो ब्रेड आहे तो आपण कलेक्ट करून घेणार आहोत। या ठिकाणी मी 5 ते 6 ब्रेड्सला अशाच प्रकारे कट करून घेतलेला आहे। आता मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। यामध्ये सुद्धा मी थोडं चवीनुसार मीठ घालत आहे आणि कॉर्नफ्लॉवरला अगदी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। कॉर्नफ्लॉवर पाण्यात लगेच मिक्स होतं, पण ते लगेच तळाला जाऊन बसतं। आता या ठिकाणी मी ब्रेडला पाण्यात डिप केलेलं आहे आणि त्याच्यातलं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। मैत्रिणींनो, ब्रेडमधलं आपल्याला सगळंच पाणी जवळपास काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण ह्या ब्रेडला टोमॅटो केचप लावणार आहोत
आणि त्यानंतर आपण यावरती जी स्टफिंग बनवलेली आहे ती आणि एक चीजची स्लाइस ठेवणार आहोत. त्यानंतर अलगद आपण या ब्रेडचा रोल बनवून घ्यायचा आहे. ब्रेडची कोणतीही बाजू ओपन होता कामा नये आणि व्यवस्थित आपण याचा हातामध्ये अशा प्रकारे रोल बनवून घ्यायचा आहे. कोणतीही बाजू ओपन राहिली नाही पाहिजे, नाहीतर मग तेल आतमध्ये शिरतं आणि आपला जो रोल आहे तो खूपच तेलकट होतो. त्यानंतर आपण त्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करणार आहोत आणि तळणार आहोत. मैत्रिणींनो, सर्वच बाजूनी अगदी व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्या रोल्सला तळणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल आपला रोल अगदी छान तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला आता कट करून दाखवते. अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला हा चीज स्टफ रोल तयार झालेला आहे. चवीला तर अगदी भन्नाट आहे आणि मी सजेस्ट करेल नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.